त्या जखमामधून ही फिजोरियम बुरशी आत जाते आणि पाणी वाहण्याचे जे हे नलिका झाडाच्या जलवाहिन्या त्या ब्लॉकेज करते. झाडाला पाणी असून पाणी घेता येत नाही. ही दुसरं काहीच करत नाही, तुमच्या झाडाच्या जलवाहिन्या ब्लॉक करते फक्त. नमस्कार मित्रांनो, 2-3 दिवसापासून कमेंट येत आहे की मर रोगावर आम्हाला काहीतरी सुचवा, कसा व्हिडिओ बनवा. मर रोग हा डाळिंबामध्ये असा रोग आहे की हा अजून शेतकऱ्याला कळलाच नाही. हे दोन रोग जर आपल्या द्राक्ष बागेत आले तर आपली द्राक्ष बाग म्हटलं मी, हे दोन रोग जर आपल्या बागेमध्ये आले, फ्युजेरियम बुरशी आणि तेल्या म्हणजे ब्रॅक्टिल ब्लाइट आणि म्हणजे झॅन्थोमोनस ऑक्झिनिपोडस पुनिकाई, हे दोन, ही बुरशी आहे, तो विषाणू आहे. ही गोष्ट पहिली लक्षात घ्या. हे बोलण्याचं कारण असं की आपल्याला आपल्या बागेत येणारे रोग आणि बुरशी जीवनजन्य आहे का बुरशीजन्य आहे हे ओळखणं आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे ओळखता आलं पाहिजे आपल्याला. तर आता मी बुरशीबद्दल आज फक्त बोलणार आहे. तर ही फ्युजेरियम नावाची बुरशी असते. ही जमिनीमध्ये ओलाव्यामध्ये फास्ट डेव्हलप होते. जेव्हा आपलं बागेत पाणी दलदल किंवा ड्रीपचं पाणी खूप झालं किंवा फ्लड पाणी आपण जेव्हा जास्त देतो, ती बुरशी फार झपाट्याने पसरते, फार फास्ट पसरणारी आणि जगातील सगळ्यात हानिकारक बुरशी असेल तर फ्युजेरियम बुरशी आणि स्पायरोथोरा. फ्युजेरियम सगळ्यात आपल्याकडे आढळते, डाळिंबामध्ये जास्त फ्युजेरियम आढळते. याला कंट्रोल कसं करायचं आहे, जर याला शक्यतो आपण आता बऱ्याच जणांचे बाग आज हे झाड वाळलं का पुढच्या वर्षी ते वाळतं, पुढच्या वर्षी ते वाळतं, असे ही हळूहळू पसरत चालते. फार स्लो गतीने चालणारी फार काटक बुरशी. तिला मारायला ट्रायकोडर्मा जैविक उपाय. ट्रायकोडर्मानी ही फार लवकर मरते. सुडोमोनस ट्रायकोडर्मा याचे पावसाळ्यामध्ये आपण वापर ठेवला पाहिजे. याचा सुडोमोनसने आपल्याला त्याल्याला सुद्धा अटकाव होतो आणि या बुरशीला सुद्धा अटकाव होतो यांनी ट्रायकोडर्माने. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा. आता एक फार महत्त्वाचा मुद्दा ह्या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला सांगणार आहे. फार महत्त्वाचा मुद्दा की जो हा व्हिडिओला फार मोठी रीच देईल, फार मोठ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचल, असा मुद्दा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. का तो खूप सोपा आहे आणि शेतकऱ्याला करण्याजोगा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्या झाडाला आता फ्युजेरियम अटॅक झालाय. हे झाड उपटून घ्यायचं, हे झाड बाहेर नेऊन ते जाळायचं किंवा ते नष्ट करून टाकायचं कशा पद्धतीने, त्याच्यावर बोर्ड फवारा, काही फवारा. तर ट्रायकोडर्मा बद्दल तर मी सांगितलंच आहे, पण याला खड्डं खणायचं, ब्लिचिंग पावडर आणि 22 टीन एकत्र करून त्या खड्ड्यामध्ये भरवून द्यायचं. बरोबर, ते खड्डं थोडं झिरपून द्यायचं. पावसाचं वातावरण तयार झाल्यानंतर याच्यामध्ये 1% बोर्डो मिश्रणाची 5 लिटर डायरेक्ट ओतायचं. 1% बोर्डो मिश्रण म्हणजे 200 लिटर पाण्याला तुम्हाला लक्षात येऊन जाईल 1 किलो. हे 1% बोर्डो 500 लिटर आपलं 100 लिटर पाण्याला 1 किलो बोर्डो मिश्रण घ्यायचं आणि 5-5 लिटर इथं वाटायचं. त्या झाडाला पण वाटायचं, त्या झाडाला पण वाटायचं, त्याला पण, त्याला पण, त्याला पण, याला पण, याला पण. हे बघा, हे झाड आज वाळलंय, इकडं बघा, इकडं दुसऱ्या झाडाला इथं इफेक्ट व्हायला सुरुवात झाली. यावर्षी त्याच्यावर 1-2-4 किलो माल आहे, पुढच्या वर्षी झाड मरून जाणार. याला कंट्रोल करायला दुसरा पर्याय नाही. आता फ्युजेरियम बुरशीबद्दल मी सांगतो, हिचं कार्य कसं करते. ही मुळामध्ये एंटर कशी होते. जेव्हा आपल्या बागेत निमेटोड येतो, तो निमेटोड जिथं जखम करतो, आपण खुरपणी करतो, कोळपणी करतो, तेव्हा मुळांना बारीक जखमा होतात. त्या जखमामधून ही फ्युजेरियम बुरशी आत जाते आणि पाणी वाहण्याचे जे हे नलिका झाडाच्या जलवाहिन्या त्या ब्लॉकेज करते. झाडाला पाणी असून पाणी घेता येत नाही. ही दुसरं काहीच करत नाही, तुमच्या झाडाच्या जलवाहिन्या ब्लॉक करते. फक्त हिचं एवढंच काम आहे. फ्युजेरियम बुरशीचं एवढंच काम आहे, तुमच्या झाडाच्या जलवाहिन्या ब्लॉक करणे आणि झाड सुकवणे. झाड किती आपण वरून फवारण्या केल्या, किती काही सोडलं, झाड जगत नाही. एकदा फ्युजेरियम बुरशी आत गेल्यानंतर त्याला पर्याय एकच, आपलं झाड उपटणे, तिथं खड्डा खोदणे, 22 टीन आणि ब्लिचिंग पावडरची तिथं आळवणी करणे, नंतर झाड लावायच्या आधी तिथं बोर्ड रिंचिंग करणे. आणि आता हे झाड असंच तुम्हाला ठेवायचं असेल, याला 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 सर्वांना बोर्डो मिश्रांची ड्रिंचिंग करा, तरच तुमची बाग वाचेल. नाही तर हळूहळू 20-20% तुमच्या बागेत उत्पादनात घट येत चालेल. त्याच्यामुळं आत्ताच हा प्रकार करा. आता माझ्या ह्या बागेत फ्युजेरियमचे 10 ते 15 झाडं आहेत. आता ते कंट्रोल नाही केलं, पुढच्या वर्षी 50 वर जातील, त्याच्या पुढची 100 वर जातील. म्हणजे बागेचं उत्पन्न किती झपाट्याने कमी होईल.
आणि मग डाळिंब शेती आपल्याला परवडत नाही, आपल्याला जमत नाही, हे छोटे छोटे मुद्दे सांगून लोक डाळिंब शेती सोडून देतात. बऱ्याच लोकांनी डाळिंब बाग तोडले. त्या कारणच हे पूर्णपणे समजून घ्या, सोप्या भाषेत समजून घ्या. बाकी लोकांना विचारित बसा, डॉक्टरला विचारा, तुमच्या कन्सल्टंटला विचारा, तुमच्या दुकानदाराला विचारा, फिजोरियम बुरशीबद्दल माहिती घ्या, तेव्हा ही बुरशी आपल्याला कंट्रोल करता येईल. मित्रांनो, व्हिडिओ फॉलो करा, लाईक करा, लोकांपर्यंतही पोहोचवा. अशी फुकटची माहिती भेटते, फ्री माहिती आहे ही लोकांना. आपण जर तुम्हाला फ्री भेटते तर तुम्ही समोरच्याला शेअर कराल, तुम्हाला काय हरकत आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.